विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या हिंसाचाराचा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी निषेध केला। या निषेधामुळे संभाजीराजे छत्रपती मात्र काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्यांनी या आंदोलनातील हिंसाचाराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही केलाय। पाहूया। विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। या आंदोलनात झालेल्या तोडफोडीवरून संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे। शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरात झालेल्या तोडफोडीचा निषेध केला। खासदार शाहू महाराजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सारवासारव करण्याची वेळ संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आली आहे। मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे। आणि असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही। हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचंय, मला चर्चेला बोलवलं गेलं नाही। हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल केला असून 21 आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे। आरोपींना अटक करणं यासाठी वेगवेगळी 8 पथकं बनवण्यात आलेली आहेत। या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। आज या गुन्ह्यात 21 आरोपींना अटक झाली होती। त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे। विशाळगडावरील आंदोलनाच्या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं, पण त्यावर नंतर पोलीस प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाहीये। संभाजीराजे यांनी देखील या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। मी त्यांना सारखं विचारत होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का, आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला। त्यांनी हो सुद्धा म्हटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे, पण या प्रकरणात प्रशासनही तेवढंच दोषी असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला। अतिक्रमणावर कारवाई व्हायला हवी, पण अतिक्रमणाच्या विरोधात हिंसक आंदोलन करून कायदा हातात घेणाऱ्यांवर देखील कठोर कारवाईची मागणी आता केली जाते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।